हॅलो स्टुडंट्स. आज आपण तुमचा पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. बघा, ज्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. बघा, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे जे काही गुणधर्म असतात ते आपण पाहायचे आहेत. बघा, त्याचप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये काही भाग कमी झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की 25% सिलेबस कमी झालेला आहे. त्याच्यामध्ये हा लेट्स रिकॉल हा जो 2 क्वेश्चन आहेत हे कमी झालेले आहेत. सो लेट्स स्टार्ट द न्यू टॉपिक इन युअर बुक, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस बघताना नैसर्गिक संसाधनांमध्ये पहिला मुद्दा आहे तो प्रॉपर्टीज ऑफ एअर. हवेचे कोणकोणते गुणधर्म असतात? बघा, एअर इज ऑल अराउंड अस. वी कॅनॉट सी इट, yet we feel the presence of the air. When we inhale, air is taken in through the nose. If we blow our hand through our lips, we can feel the air. बघा, हवा आपल्या अवतीभोवती असते, परंतु आपण डोळ्याने तिला पाहू शकत नाही. बट yet we feel the presence of एअर. पण आपण त्या हवेला फील करू शकतो. म्हणजे बघा, आपल्याला काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. व्हेन वी इनहेल, एअर इज टेकन थ्रू द नोज. ज्या वेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला ती हवा आपण नाकाच्या वाटे आत घेतो तेव्हा आपल्याला जाणवते. इफ वी ब्लो आवर हँड थ्रू आवर लिप्स, वी कॅन फील द एअर. बघा, काय सांगितलेलं आहे मग, की ज्या वेळेला आपण आपला जो हात आहे हा तोंडासमोर धरतो आणि फुंकर मारतो त्यावेळेला काय होत असतं, आपल्याला हवेचं अस्तित्व जाणवत असतं. ह्याच्यासाठी आपल्याला 2 एक्सपेरिमेंट सांगितलेत. त्यामध्ये बघा, पहिला जो आहे तो बघा, टेक अ स्टिक फ्रॉम द ब्रूम or a paper or plastic straw, tie a thread as its center and hang it so that it remain horizontal. बघा, काय करायचं आहे, एक प्लास्टिक किंवा पेपर किंवा ब्रूम अशी एक स्ट्रॉ घ्यायची आहे. इथं आपल्याला दाखवलेलं आहे, ही स्ट्रॉ घेतलेली आहे. टाय अ थ्रेड, एक थ्रेड सेंटरला एक बांधायचा आहे. अँड हँग इट सो दॅट रिमेन हॉरिझॉन्टल, आणि तो हँग करायचा आहे म्हणजे कुठेतरी अडकवायचा आहे. टाय द 2 रबर बलून्स ऑफ द सेम साईज ॲट द 2 एंड ऑफ द स्टिक. ह्या दोन्ही बाजूला स्टिकच्या काय करायचं आहे, बलून्स, न फुगवलेले बलून्स बांधायचे आहेत. इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. आणि काय करायचं आहे बघा, की ते टाय करायचे आहेत दोन्ही त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. नाव बघा काय सांगितलेलं आहे, सी दॅट द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. आपण ज्या वेळेला न फुगवलेले बलून याला बांधणार आहोत त्यावेळेला काय होणार आहे, ती हॉरिझॉन्टल राहणार आहे, ती समांतर राहणार आहे. नाव रिमूव्ह 1 बलून. आता त्यातला एक बलून, हा बलून आपण काढून घेतलेला आहे. ज्या वेळेला तो फुगवलेला नव्हता तेव्हाच आपण काढून घेतला. आणि इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट ओरिजिनल पोझिशन. फुगवायचा आहे आणि त्यानंतर तो पुन्हा तिथे बांधायचा आहे. आता आपण हा फुगवलेला इथे बांधलेला आहे. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. आता ती स्टिक पुन्हा समांतर राहणार आहे का? नाही राहणार. द स्टिक गोज डाऊन ऑन द साइड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. ज्या बाजूला बलून फुगलेला आहे त्या बाजूला ती काय होणार आहे, वाकणार आहे किंवा झुकणार आहे. दिस मीन्स दॅट द एअर हॅज अ वेट. याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन आहे. एअर इज द प्रेशर ऑफ द मिक्सचर ऑफ द गॅस. देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज द मॅस अँड वेट. एअर, हवा जी आहे ते मिक्सचर ऑफ गॅसेसने बनलेली आहे. देअरफोर, त्याच्यामुळे जसं दुसऱ्या पदार्थांना मास आणि वेट आहे म्हणजे वस्तुमान आणि वजन आहे, तसंच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. बघा, दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी. ह्याच्यामध्ये द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट टेक अँड इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. बघा, एक इंजेक्शन सिरिंज घ्यायची आहे ज्याच्यामध्ये सुई नाहीये अशी, निडल नाहीये अशी. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. बघा, काय सांगितलेलं आहे की ती मागे पुढे करायची आहे, ऑब्झर्व करायची आहे की ती सहज मागे पुढे करता येते का, येणार आहे सहज मागे पुढे करता. बघा, काय सांगितलेलं आहे, द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. आपल्याला ती मागे सहज खेचता येणार आहे. द पिस्टन then remain in its position if you let it go. Now close the inlet hole of the syringe tightly with the thumb. हे जे आहे हे पिस्टन आहे, मागच्या साईडला आहे, दट्टे असं म्हणतात. आणि हे जे आहे सुरुवातीचं होल आहे. काय करायचं आहे, आता आपला जो हा थंब असतो हा थंब या होलवर ठेवायचा आहे.
ठीक आहे. आणि पुल पिस्टन अँड लेट इट गो, आणि हे पिस्टन मागे ओढायला सुरुवात करायची आहे. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर, पहिल्यापेक्षा जास्त किंवा कमी असा फोर्स लागणार आहे. ऑफकोर्स जास्त लागणार आहे. डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो, बघा ह्याच्यावरूनच आपल्याला काय समजते. द मोलिक्यूल ऑफ गॅसेस इन द एअर इन इज कॉन्स्टंट मोशन, म्हणजे जे मोलिक्यूल असतात गॅसेस एअरमधल्या, एअर काय आहे, मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. त्या गॅसेसमध्ये जे काही मोलिक्युल्स असतात ते काय आहेत, कॉन्स्टंट मोशन, त्यांची हालचाल होत असते. व्हेन धीस मोलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी, ज्या वेळेला ते एका बॉडीवर किंवा पदार्थांवर जाऊन आदळतात, स्ट्राईक होतात, दे क्रिएट अ प्रेशर ऑन बॉडी, ते प्रेशर क्रिएट करायला सुरुवात करतात बॉडीवर किंवा त्या वस्तूवर. ठीक आहे. धिस इज द प्रेशर ऑफ द एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ते प्रेशर जे हवेचं ते प्रेशर असतं निर्माण झालेलं, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतो. ठीक आहे. बघा इथंपर्यंत सर्वांचं क्लिअर झालंय का, एकदा बघा, काही शंका असेल तर मला विचारा. ऑन पिलिंग द पिस्टन विथ द इनलेट ऑफ द होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड, मोर स्पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द सिरिंज अँड इट बिकम रॅरिफाईड. बघा काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला ऑन द पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड, ज्या वेळेला इथं खालच्या बाजूला दाखवलंय बघा, पुढच्या बाजूला थंबनी होल आपण पॅक केलेला आहे पूर्णपणे, आणि मागे आपण खेचायला सुरुवात केलेली आहे, प्रेशर लागत आहे. मोर स्पेस, अशा वेळेला तिथे मोर स्पेस अवेलेबल होणार आहे एअरसाठी, आणि ती विरळ होणार आहे. ॲज अ रिझल्ट, रॅरिफाईड म्हणजे विरळ होणार आहे. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज अ लोवर्ड कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज अ हाय. ह्याचाच रिझल्ट आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, कंक्लुजन काय पाहायला मिळणार आहे की प्रेशर जे आहे हवेचं ते ह्या सिरिंजमध्ये कमी असणार आहे, लोअर्ड असणार आहे, आणि प्रेशर जे असणार आहे आउटसाईड एअरचं हे काय असणार आहे, हाय असणार आहे. आणि आतमध्ये प्रेशर कमी असल्यामुळे बाहेर प्रेशर जास्त असल्यामुळे काय होणार आहे, व्हेन द पुल्ड आउट पिस्टन इज अ रिलीज्ड इट इज इमिजिएटली पुश्ड इन, ज्या वेळेला आपण ही पिस्टन पूर्णपणे बाहेर खेचणार आणि पुढे ठेवलेला थंब बाजूला करणार, त्यावेळेला सरळ ही जी पिस्टन आहे ती आतमध्ये जाणार. ठीक आहे. बघा, इफ दिस एक्सपेरिमेंट इज अ रिपीटेड होल्डिंग द सिरिंज इन द डिफरंट पोझिशन लाईक व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, इन्क्लाइंड, द पिस्टन इज फाउंड टू गो इन द सेम एक्सटेंट इन ऑल द केसेस. बघा, जरी आपण ही सिरिंज आहे ती कुठल्याही डिरेक्शनला ठेवली, म्हणजे जरी व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, इन्क्लाइंड कोणतीही पोझिशन असेल, ह्या पोझिशनला ठेवली तरी देखील काय असणार आहे, पिस्टन इज फाउंड गो इन सेम एक्सटेंट इन ऑल केसेस. ह्याचाच अर्थ काय आहे, वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डिरेक्शन, म्हणजेच ते वातावरणीय दाब असतो हा सगळ्या दिशेला सारखाच असतो. हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हे रिकाम्या जागा भरा MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. बघा, आपण हे पहिला भाग जो आहे याच्यातला हा कंप्लीट केलेला आहे. यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा. उद्या आपण इथून पुढचा भाग बघणार आहे, कारण हे जे फाइंड आउट, डू यू नो, अ लिटल फन अँड ग्रेट सायंटिस्ट, हा जो भाग आहे हा तुमच्या 25% सिलेबसमध्ये कमी केलेला भाग आहे. मग आता आपण उद्याच्या भागात ऑब्झर्व अँड डिस्कसपासून सुरू करणार आहोत. छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहेत जे तुम्ही घरीसुद्धा करू शकता. आता हा नाही तुम्ही घरी करू शकत, पण हा जो आहे बलूनचा एक्सपेरिमेंट तो तुम्ही काय करू शकता, घरी करून पाहू शकता. ठीक आहे. बघा, आणि यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा.